नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, हायकोर्ट म्हणजे कोर्टाच्या लिपिक पदाची परीक्षा सुरू होती आणि त्या परीक्षेचा सुद्धा बोजवारा उडलेला आहे. म्हणजे सरकारनं जे नियोजन करायला पाहिजे होतं, तिथं कम्प्युटर देणं, कीबोर्ड देणं, ज्या काही गोष्टी आहेत परीक्षेला लागणाऱ्या, ह्या सगळ्या देणं गरजेचं होतं. मात्र सरकारनं जाणीवपूर्वक हे सगळं दिलेलं नाही आणि हे सगळं दिलं नाही आणि त्यामुळं त्या परीक्षेचा बोजवारा ओढला. म्हणजे पोरांना काही लिहिताच आलं नाही, त्याच्यामध्ये काही हेच करता आलं नाही, म्हणजे परीक्षेची उत्तरं देता आली नाहीत, कुठं काय नाही. आणि ती सिस्टम खराब. यामुळं विद्यार्थ्यांनी म्हणजे CJP कॉक्रोच जनता पार्टीनं परत आंदोलनाला सुरुवात केली. रात्री तर एका जज महोदयाची गाडी अडवली, जाऊच दिली नाही. ह्याचा निर्णय करा म्हणजे फेर परीक्षा घ्या. तुम्ही चुकीचं कामकाज केलंय. तुम्ही अगोदरच काही विद्यार्थी सिलेक्ट केले, त्यांना घेतलंय तुम्ही आणि आता तुम्ही नुसतं आम्हाला पोकळ आश्वासनं द्यायचे नाही. ते काय असेल ते आम्हाला तुम्ही सांगा की परीक्षा कधी घेणार आहे. म्हणजे रस्त्यावर उतरली तर नाही. म्हणजे आता तरुण भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदीला घाबरत नाही, संघाला घाबरत नाही, RSS ला घाबरत नाही. लोकांचं असं मत झालंय की हे खोटं नाटक सांगून आपल्याला येड्यात काढते ती आणि हे काही उपयोगाचं नाही असं लोकांना आता वाटायला लागलेलं आहे. आणि बघा, याच विषयाच्या चर्चा घेऊन आलोय की सदर प्रकरण बघा, महाराष्ट्रभर आंदोलन रात्रपासून सुरू झालं विद्यार्थ्यांचं किंवा ही परीक्षाच परत घेण्यात यावी म्हणून. आणि ह्या परीक्षामध्ये घोळ झालाय, घोटाळा झालाय. अगोदरच लोक हे केलेले आहे, ते अगोदरच पोरांना पास आउट केलेला आहे आणि नंतर नावाला नुसती प्रक्रिया म्हणून परीक्षा घेतली जाते, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. तर नेमकं प्रकरण काय आहे, कसं घडलंय, काय घडलंय, ह्या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. कॉक्रोच जनता पार्टी जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचे उलटे वारे सगळे फिरलेले. भारतीय जनता पक्षाला कोणीच घाबरत नाही, मोदी शहाला कोणीच घाबरत नाही. लोक अक्षरशः तोंडावर शिव्या घालायला लागलेली आहे. ती लोक अक्षरशः शिव्यांचा भडेमार लोकांना उठवलेला आहे. मग ही अवस्था का आली? भारतीय जनता पक्षाची जी कर्तृत्व आहेत, RSS ची जी कर्तृत्व आहेत, त्यामुळे हे सगळे दिवस आलेले आहेत. आणि जसं वारं फिरतं तसं भाजपच्या विरोधामध्ये आता वारं फिरलेलं आहे. सगळीकडे विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे, विद्यार्थ्यांचे आंदोलन आहेत आणि विद्यार्थ्यांनी जोरदार अशी आंदोलन भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये केलेली आहेत. तर नेमकं प्रकरण काय ते सुद्धा आपण समजून घेऊया. भाजपची उलटी गिनती सुरू झालेली आहेत. साधू संत हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये गेलेले आहेत. ते सुद्धा घोषणा देतात भाजपच्या विरोधामध्ये. म्हणजे भाजप कशा परीक्षा घेतं, काय घेतं, हे सगळं या गोष्टीतून आपल्याला दिसून येतं. त्यातच रात्री न्यायाधीश महोदय, कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश महोदयांना सुद्धा लोकांनी अडवलं आणि त्यांना जाब विचारला की जोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगत नाही की हितलं काय म्हणजे ही परीक्षा कशी झाली, ह्या परीक्षामध्ये घोळ किती झालाय, जोपर्यंत तुम्ही हे परीक्षा रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा 2 तास विद्यार्थी ठिय्या धरून बसले होते. आता बघा, सुप्रीम कोर्टाच्या EORX म्हणजे ऑनलाईन परीक्षा आहेत आणि त्या रद्द करा म्हणून मागणी केलेली आहे. बघा, त्याचं झालंय असं, ऑनलाईन परीक्षा होती आणि जे ऑनलाईन परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना जे लागणार म्हणजे साहित्य आहे, म्हणजे कीबोर्ड असेल, कुठं ती स्क्रीन असेल, ऑनलाईनला जे लागणारं साहित्य, आता त्यामध्ये झालंय सर्व्हरच डाऊन, सिस्टम क्रॅश झाल्या, उमेदवारांना उत्तरच अपलोड करता आली नाही. बघा, 173 उमेदवार ऑनलाईन मोड मध्ये होते. शेवटी सुप्रीम कोर्टाच्या रजिस्टर अधिकाऱ्यांनी ऑनलाईन परीक्षा रद्द केल्याचं सांगितलं गेलंय, म्हणून ते आंदोलन थांबलं गेलंय असंही बोललं जातंय. आता ह्याच्यामध्ये बघा, परीक्षार्थी विद्यार्थी हे परीक्षेला बसले होते. आता हे सांगितलंय नुसतं ऑनलाईनच्या परीक्षा रद्द केल्यात, मग आता केल्यात करायच्या कोणास ठाऊक, विद्यार्थ्यांना उठवण्यासाठी केलंय. सुप्रीम कोर्टाच्या क्लर्क एक्सम बघा, एप्रिल मध्ये मार्क्स मध्ये 20 ते 30 गुणांचा फरक आढळला होता.
त्याचबरोबर एजन्सीचे जे चुकीचं काम एजन्सीनं केलेलं होतं त्या, आणि ज्यांना हे परीक्षेचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, परीक्षेचं आता हे पुरवायचं दिलं असेल सरकारनेच केलेलं असणार आहे हे. तर ह्यामध्ये बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलनाला लोक बसले होते. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाहेर छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी पेपर लीकच्या विरोधामध्ये आंदोलनावर बसले. सोमवार म्हणजे काल 10 वाजल्यापासून जवळपास 4 वाजेपर्यंत पावसातही आंदोलन सुरू होतं. म्हणजे पावसात सुद्धा आंदोलन सुरू होतं. MPSC नीट सारख्या परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात अशी सुद्धा मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे. पेपर लीक करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी. प्रलंबित पोलीस भरतीचे वेळापत्र जाहीर करावे. रद्द झालेले स्टोग्राफन लिपिक पद पुन्हा सुरू करावेत. आता यामध्ये बरेच जणांनी उड्या घेतल्या. अभिजित दिपकेंना फोन आला. अभिजित दिपके या आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्यानंतर रविकांत तुपकर आले, रोहित पवार आले आणि असा इशारा दिलेला आहे की आता 2-3 दिवसात जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू असं सांगण्यात आलंय. तर त्याचबरोबर मग ही परीक्षा महाराष्ट्रभर होती आणि कल्याणमध्ये सुद्धा म्हणजे मुंबईच्या कल्याणमध्ये सुद्धा आंदोलन झालं. आणि या आंदोलनामध्ये सुद्धा बघा, या आंदोलनामध्ये सुद्धा सगळा गोंधळ उडला. लिपिक पदाची परीक्षा होती ती, आणि कल्याण कोर्टासमोरच निषेध करण्यात आला. त्यावेळी कोर्टाची गाडी अडवण्यात आली, व्हॅन अडवण्यात आली. पोलिसांनी मध्यस्थी करायला गेले पोलीस, परंतु विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी दिली, घोषणा दिल्या. एकतर विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की परीक्षेत प्रश्नपत्रिका उशिरा मिळाली, OMR शीटचा गोंधळ झालाय आणि पेपर लीकच्या भीतीमुळे विद्यार्थी आक्रमक झाले आणि कल्याणमध्ये परीक्षा केंद्रावर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असं सुद्धा सांगण्यात येते. आणि यामुळं विद्यार्थ्यांनी बघा आंदोलन केली आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन जोरदार आंदोलन झालेलं आहे. आता ह्या परीक्षा रद्द होत आहेत का काय हे सुद्धा बघावं लागेल. तर आपण एक रिपोर्ट सुद्धा बघूया TV चॅनल वाल्यांचं काय सांगतात ते. न्यायाधीशांची गाडी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अडवली. हायकोर्ट क्लार्क साठी टायपिंग स्किल टेस्ट प्रकरणी आज गोंधळ झाला होता. कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश परवीन सय्यद यांची गाडी 1.5 तासापासून परीक्षार्थ्यांनी रोखून ठेवली आहे. बघतोय की आज राज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयातल्या लिपिक पदासाठी परीक्षा झाली, मात्र ठिकठिकाणी या परीक्षेमध्ये गोंधळ झाला अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. आणि त्याचवरून कल्याणमध्ये देखील हा गोंधळ झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी न्यायाधीशांची गाडीच अडवून धरलेली आहे. 1.5 तासापासून परीक्षार्थींनी जे न्यायाधीश आहेत परवीन सय्यद यांची गाडी रोखून धरलेली आहे. म्हणजे कसा गोंधळ चाललाय महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये असंच सुरू आहे. राज्यात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठीची परीक्षा पार पडली, मात्र अनेक सेंटरवर गोंधळ उडाला. बघा कसा गोंधळ झालाय, विद्यार्थी कसे रस्त्यावर आंदोलन केलं. त्यावेळी CGPचे संस्थापक अभिजित दिपकेंनी देखील या विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद. बघा अभिजित दिपकेंना व्हिडिओ कॉल आला आणि न्यायाधीशांची गाडी अडून ठरलेली आहे. या विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की आता पुन्हा परीक्षा घ्या, फेर परीक्षा घेण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संघर्ष गांगुर्डे यांच्याकडनं. संघर्ष, या परीक्षार्थींचं काय म्हणणं आहे? त्यांनी न्यायाधीशांची गाडी अडवली आहे, न्यायाधीशांचं काय वक्तव्य समोर आलंय का? त्यांनी काय आश्वासन या विद्यार्थ्यांना दिलंय का? विद्यार्थ्यांनी जो काही सकाळपासून परीक्षेसाठी जो गोंधळ चालू होता बघा, विद्यार्थी इथे थांबून आहेत. आता तर म्हणजे कुठलीच परीक्षा भारतीय जनता पक्ष व्यवस्थित घेऊ शकत नाही. कोर्टाच्या सगळ्या परीक्षेमध्ये गोंधळ आहे. जोपर्यंत आम्हाला काही ठोस याच्याबद्दल आम्हाला आश्वासन मिळत नाही किंवा या परीक्षा रद्द करून नवीन परीक्षेचा काही होत नाही, तोपर्यंत आम्ही याच्यात ठिय्या मांडणार. आणि त्यांची गाडी त्यांनी 1.5 तासापासून आधी धरली आहे व सर्व विद्यार्थ्यांच्या गाडीच्या समोर बसलेले. संघर्ष, आपण बघतोय की नुसतं कल्याणच नाही तर राज्यात अनेक ठिकाणी असा गोंधळ उडाला. छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल, पुणे असेल, मात्र हे विद्यार्थी आता आपल्या मागण्यापासून हटत नाहीत. संघर्ष, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. वेळोवेळी तुमच्याकडनं आम्ही अपडेट्स घेत राहू. आपण कल्याण मधील दृश्य बघतोय. ही परिस्थिती देशात सगळीकडे, तुम्ही कुठे बी जावा तिकडे सगळीकडे असंच सुरू आहे.
कुठं बी जावं आपल्याला गपलं दिसतेलं. ही भारतीय जनता पक्षानं अवस्था करून ठेवली देशाची. म्हणजे जिकडं जाईन तुम्ही तिकडं हे सगळं आडवाडवी जिरवाजिरवी झालेले आहे. त्यातच आता नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये सुद्धा लोक प्रचंड आक्रमक झालेत. आता साधू संत सुद्धा रस्त्यावर उतरले. भाजपचे बोरे दिन सुरू झालेत बघा. बघा इस साल का संघ का संसेवक है, लेकिन अभी वोट मारेंगे बघा कसे हम सरकार सेवक के रूप में भी है। भारतीय जनता पार्टी चौतरफा गिर चुकी। जिन संतों के नाम पे, मंदिरों के नाम पे लोगों की आस्था से खिलवाड़ करके भारतीय जनता पार्टी ने सत्ता हासिल की थी, अब उसी तरीके से वो सत्ता से नीचे गिरने वाली है, यानी कुर्सी से नीचे गिरने वाली है। दरअसल संतों ने अभियान छेड़ दिया है। संतों ने साफ तौर पर जो है वीडियो उनका वायरल हो रहा है, चंदा चोरो अयोध्या छोड़ो के नाम से वो उनकी वीडियोस वायरल हो रहे हैं। सीधे तौर पर वो बयानबाजी कर रहे हैं और कह रहे हैं कि ये लोग छोड़े, ये लोग चंदा चोरे, लोग चढ़ावा चोरे, इनको रहने का कुर्सी पर कोई हक नहीं है। उसके बाद बांकीपुर की जनता में कैसे भारतीय जनता पार्टी हारी, उसके पीछे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता और आरएसएस के लोग ये कह रहे हैं कि भैया ये तो किसी काम के नहीं है, हम तो आरएसएस वाले थे, इनको वोट नहीं दे रहे हैं। तो वो तस्वीरें भी आपको दिखाएं किस तरीके से लोगों ने इन पर आरोप पड़े हैं। पप्पू यादव संत का भेष पहनकर पहुंचे थे तो भारतीय जनता पार्टी वालों ने टारगेट करने लगे। उल्टा संत समाज जो है पप्पू यादव के साथ बैठ गया और इस सरकार के खिलाफ आंदोलन करने लगा। तो ये स्थिति है। चीन में आप देख ही रहे, चीन क्या कर रहा है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाल आंख दिखाने की बात करते थे, लेकिन आज स्थिति क्या है कि चीन अरुणाचल में कैसे कब्जा कर रहा है, क्या कुछ चीजें हैं। राहुल गांधी ने किस तरीके से इस पर सवाल उठाए, ये भी हम आपको बताएंगे। साथ ही साथ जेंसी के बाद जेनल्फा अब किस तरीके से प्रदर्शन कर रहा है, वो अपनी मांगों को लेकर मुखर होने लगा है। पहले जो जनरेशन थी वो बोल नहीं पा रही थी, वो अपनी बात नहीं कह पा रही थी, लेकिन अब जेंसी के बाद जो जेनल्फा ने सड़कों पर उतरना शुरू कर दिया है, सवाल पूछना शुरू कर दिया है, इससे सरकार की नाक में दम हो गया है, सरकार काफी गिरी हुई है। और यही आंदोलन करने की बात सीजेपी की तरफ से की जा रही है कि अब स्कूल की हम बात करेंगे। आप देखिए तमाम तस्वीरें चैनल की वो हम दिखाएंगे आपको, साथ ही साथ हम आपको बताएंगे कि क्या काम होता है, हे देशामध्ये सुरू झालंय आता। अब देखिए ये मुरादाबाद की भी खबर है कि तेंदुए की दहशत के बीच पुलिस ने मस्जिद से लाउडस्पीकर का इस्तेमाल किया, उस पर क्या लोगों को बघा हे देशामध्ये आता सुरू झालेलं आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे सगळं वातावरण सुरू झालेलं आहे। बघा अशीच परिस्थिती जर देशात राहिली तर मात्र भाजप नेस्तनाबूत होणार आहे। आणि त्याहून दुसरी गोष्ट म्हणजे एकही परीक्षा भाजपला व्यवस्थित घेता येत नाही। ना नीटची परीक्षा व्यवस्थित घेतय भाजप, ना त्या ह्याची परीक्षा म्हणजे कुठल्याच परीक्षा, सगळ्या परीक्षेचे पेपर लीक होत आहेत। आता हे जे लिपिक पदाचा जे पेपर आहे हा सुद्धा फुटलाय म्हणून सांगितलं गेलंय। रात्रीच ती पोरं सगळी दाखवत होती ऑनलाईनला कधी पेपर आलाय तो, म्हणजे पैसे घेऊन सगळे पेपर फोडले जातात आणि ह्यात सगळ्यात भाजप आणि RSS ची लोक सापडतायत। म्हणजे भाजप आणि RSS ला देशामध्ये एकही पेपर व्यवस्थित होऊ द्यायचा नाही, सगळे पेपर लीक करून विद्यार्थ्यांचं वाटोळ करायचं की काय, असं आता ह्या CJPच्या लोकांनी सांगायला सुरुवात केली की बघा भाजप काय कामाचं नाही, एकही पेपर व्यवस्थित घेऊ शकत नाही किंवा विद्यार्थ्यांना काय चांगलं देऊ शकत नाही, त्यामुळं भाजप बाजूला काढा असं ह्या CJPनं सुरू केलेलं आहे। मात्र या पेपरच्या परीक्षामुळं फार मोठा असा गोंधळ राज्यामध्ये झालेला आहे। राज्यात ही लिपिक पदाची झालेली परीक्षा रद्द करावी अशीच मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे। औरंगाबाद असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नांदेड असेल, सगळ्याच ठिकाणी आंदोलन झालेले आहेत आणि ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। तर आज एवढंच। माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे।